चैत्र पालवी, मारुती चितमपल्ली, सारिस्कातील वन्यप्राणी गणना. 1986 मी नागपुरात उपवनसंरक्षक वन्यजीव या पदावर होतो. वन्य प्राण्यांची गणना कशी करायची या अभ्यासक्रमाकरिता माझी निवड झाली. हा कार्यक्रम राजस्थानमधील सारिस्का या प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात नोव्हेंबर महिन्यात होता. माझ्यासमोर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक आनंद अष्टेकर येणार होते. निघण्यापूर्वी नागपूर रेल्वे स्टेशनवर आमची नुसती भेट झाली. आमचे आरक्षण वेगवेगळ्या डब्यांमध्ये असल्याने एकत्रित प्रवास करता आला नाही. पुन्हा आमची भेट झाली ती दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्ली स्टेशनवर. आम्ही बस स्टँडवर गेलो. अलवारला जाणारी बस पकडली. सकाळची वेळ, थंडीचा हंगाम, त्यामुळे एकदा बस रस्त्यावर लागल्यावर प्रसन्न वाटत होते. वाटेत छोटी छोटी गावे लागत. राजस्थानी पोशाख घातलेले स्त्री पुरुष दिसत. अरवली पर्वताच्या उजाड रांगा दिसत. बरड वालुकामय शेती दिसे. अलवारला पोहोचलो तेव्हा दुपारची वेळ झाली होती. अलवारहून सारिस्काला पोहोचायला सायंकाळ झाली. बसमधून खाली उतरलो तर समोर व्याघ्र प्रकल्पाचे कार्यालय. खाकी पोशाख केलेला चौकीदार तेथे उभा होता. त्याला विचारले, ट्रेनिंगसाठी आलेले वनाधिकारी कुठे थांबले आहेत? त्याने शिबिराकडे जाण्याची वाट दाखवली. त्या वाटेने आम्ही आमचे सामान घेऊन पुढे गेलो. तो समोर देव बाभळीचे रान दिसत होते. समोर कुंपण होते. त्यातील लहान गेटमधून पुढे गेलो. तिथे गेल्यावर ओळीने लावलेल्या राहुट्या दिसल्या. तेथेच डेहराडून वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटमधील शिक्षक AJT जॉनसिंग सावरकर आणि रॉजर्स भेटले. त्यांनी आमचे आनंदाने स्वागत केले. सावरकरांनी आम्हाला सोयीची राहुटी राहावयास दिली. राहुटीत 2 कॅपकॉट, त्यावर पातळ गादी, पांघरायला रजई होती. एका बादलीत पाणी भरून ठेवले होते. आम्ही आमचे सामान नीट लावून घेतले. भारतातील सर्व राज्यांतून वन्यजीव व्यवस्थापनाशी संबंधित वनाधिकारी आले होते. घडीच्या खुर्च्या बाहेर काढून आम्ही त्यावर बसून आजूबाजूला पाहत होतो. व्याघ्र प्रकल्प कार्यालयाच्या मागचा हा परिसर वन कर्मचाऱ्यांची निवासस्थाने होती. आमच्या राहुटीसमोर जुने ओटे होते. आता यात बरीच पडझड झाली होती. बांधकामाच्या चिरांमधून पिंपळाची रोपे उगवली होती. ही जुनी शिकार कॅम्पची जागा होती. त्या ओट्यावर मोठमोठे तंबू उभे केले जाई. या शिबिरासाठी स्वयंपाकघर होते. ते देखील मोडकळीस आले होते. आमच्या शिबिरासाठी असलेले स्वयंपाकघर एका मोठ्या तंबूत होते. त्यात डायनिंग टेबल व खुर्च्या लावलेल्या होत्या. चहा घेतल्यावर आम्ही सारे वनाधिकारी पर्यटक संकुलाच्या सभागृहात जमलो. एकमेकांच्या ओळखी करून घेतल्या. सावरकर व रॉजर्स माझ्या परिचयाचे होते. यापूर्वी आमच्या गाठीभेटी दिल्ली, कान्हाकिसली व जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात झाल्या होत्या. प्रत्येक अधिकाऱ्याने स्वतःचा परिचय करून द्यावयाचा होता. मी माझे नाव, कुठल्या राज्यातून आलो व कोठे काय करतो हे सांगून खाली बसलो. तेव्हाच सावरकर त्याला पुस्ती जोडून म्हणाले, श्री चितमपल्ली यांचा परिचय एवढाच नाही, ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध पक्षीतज्ञ आहेत. तसेच मराठीतील एक नामवंत निसर्ग लेखक आहेत. त्यांच्या पुस्तकांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सर्वांनी एकदा माझ्याकडे माना वळवून पाहिले. रात्री मेसमध्ये जेवण उरकून मी माझ्या राहुटीत परतलो. आज कार्तिक महिन्यातील आल्हाददायक पौर्णिमा होती. जिकडे तिकडे चंद्राचा प्रकाश पडलेला.
दिवसभर उन्हाचा ताण जाणवत होता. आता थंडी पडत होती. आजूबाजूला चांदण्यात अस्वली पर्वताच्या रांगा दिसत. दिवसभराच्या प्रवासाने थकल्यामुळे मला अंथरुणावर पडल्याक्षणी झोप लागली. मध्यरात्रीनंतर विलक्षण थंडी जाणवू लागली. मी माझ्या रजईवर ब्लँकेट ओढून घेतले. पहाटे जाग आल्यावर मी उठून राहुटीबाहेर डोकावलो. पश्चिमेकडे गेलेल्या चंद्राचा मंद प्रकाश पडलेला राहुटीसमोर एक प्रचंड पिंपळाचा वृक्ष होता. चांदण्यात त्याची पाने सोन्यासारखी चमकत असता त्यांची सळसळ ऐकू येई. हळूहळू उजाडू लागले. सूर्याची पहिली किरणे पिंपळाच्या शेंड्यावर पडली. त्यावर हरोलीचा थवा मधुर आवाजात गात होता. मैना कलकलू लागल्या. सात बहिणींचा थवा तर राहुडीच्या आजूबाजूला असलेले अन्नकण वेचत टुनटुन उड्या मारीत पार राहुटीत प्रवेश करीत. राखी रंगाच्या या पाखरांच्या डोळ्याभोवतालच्या सुवर्णकडा शोभिवंत दिसत. आमच्या शिबिरापासून पर्यटक संकुल जवळच होते. त्या संकुलात 100वर 2 बेडचे कक्ष होते. सर्व सुखसोयींनी सज्ज होते. या संकुलाच्या समोर प्रशस्त हिरवळ होती. हिरवळीच्या कडेने शोभेची व सावलीची झाडे लावलेली. हिरवळीवर छोट्या छोट्या राहुट्या होत्या. 2 झाडांच्या बुंद्यांना रंगीबेरंगी झोळ्या बांधलेल्या. तिथल्या कोवळ्या उन्हात जोडीजोडीने परदेशी पर्यटक कुठे खुर्चीवर तर कुठे हिरवळीवर उन्हे खात बसली होती, तर कुठे झोळीत पडून आभाळाकडे पाहत होती, तर कुठे पुस्तक वाचत होती. काही टीपॉय समोर बसून काहीतरी लिहित होती. स्वच्छंदपणे जगत होती, फिरत होती. सुट्टीच्या दिवशी दिल्ली, जयपूर व आजूबाजूच्या शहरातून गर्भश्रीमंत भारतीय पर्यटक कुटुंबांसमवेत येत. त्यात लहान मुली असायच्या. टी-शर्ट पॅन्ट घातलेल्या तरुण मुली असायच्या. प्रौढ स्त्री पुरुष असायचे. जंगलात फिरायला त्यांना भीती वाटे. बंद गाडीतून ते वन्य प्राणी पाहून जात. ती सारखी बोलत असत. परंतु परदेशी पर्यटकांइतके आवडीने कुणी जंगलात भटकत नसत, वन्य प्राणी पाहत नसत. भारतीय पर्यटकांचे अधिक लक्ष खाणेपिणे व तिथल्या हिरवळीवर मौजमजा गाणे बजावण्यात अधिक असे. वन्य प्राण्यांच्या गणनेविषयी माहिती देताना रॉजर्स म्हणाले, अभयारण्यातील वन्य प्राण्यांची गणना करणे हा वन्यजीव व्यवस्थापनाचा एक प्रमुख भाग आहे. एखाद्या वर्षी एखाद्या अभयारण्यात कोणकोणत्या प्रकारचे वन्य प्राणी आढळून येतात आणि त्यांची प्रत्येकी अंदाजे संख्या किती आहे यासाठी त्यांची गणना करणे आवश्यक आहे. यावरून तृणपक्षी व मांसाहारी प्राणी किती आहेत याचे ज्ञान होते. मांसाहारी प्राण्यांसाठी आवश्यक तेवढे तृणपक्षी प्राणी उपलब्ध आहेत काय, नसल्यास त्यांचा समतोल साधण्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे हे कळते. तसेच प्रत्येक प्रकारचे निवासस्थान त्या त्या प्राण्यांना अनुकूल आहे काय, नसल्यास त्यांचा विकास करण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत हे समजते. ही मूलभूत माहिती व्यवस्थापकाला माहीत असणे आवश्यक आहे. नंतर वन्य प्राणी गणनेची सविस्तर माहिती देताना त्यांनी सांगितले, वन्य प्राणी गणनांचे प्रमुख 3 प्रकार आहेत. हे 3 प्रकार म्हणजे प्रत्यक्ष गणन, अप्रत्यक्ष गणन, विविध गणन. प्रत्यक्ष गणनामध्ये संपूर्ण गणन, टोटल काउंट, नमुना गणन, सॅम्पल काउंट, खंड गणन, ब्लॉक काउंट, पथ गणन, रोड काउंट यांचा समावेश होतो. तर अप्रत्यक्ष गणनामध्ये पदचिन्ह गणन, पगमार्क काउंट, मखर गणन,
डंग काउंट यांचा अवलंब केला जातो. विविध गणने अंतर्गत प्रामुख्याने पाणझरीवरील गणनांचा उल्लेख केला पाहिजे. यानंतर आम्ही लँड रोवरमधून खाली घाटीच्या रस्त्याने जाऊ लागलो. वाहनात एकूण 7 अधिकारी होते. वाहनाच्या खिडकीजवळच बसणाऱ्याने डावी आणि उजवीकडे जेथपर्यंत नजर जाते तेथपर्यंत पाहायचे. जे दिसेल त्याची नोंद या दोहोंमध्ये बसलेला अधिकारी तक्त्यात करे. त्याला ते हळू आवाजात सांगायचे. डाव्या आणि उजव्या बाजूला निरीक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मोठे अवधान ठेवून किलोमीटरमध्ये अंतर सांगताना यात कुठल्या प्रकारचे जंगल होते, कोणकोणते वन्य प्राणी दिसतात त्याचा उल्लेख करावा. रस्त्याच्या दोन्ही बाजूला डोंगराच्या रांगा, सुरुवातीला सपाट भागात गवती कुरणे होती. कुठे बोरीचे बन तर कुठे खैराची झाडे दिसत. जसजसे आम्ही जंगलात प्रवेश करू लागलो तसतसे घनदाट जंगल दिसू लागले. डोंगराच्या उतारावर प्रामुख्याने धावड्याची झाडे उभी होती, परंतु डोंगरमाथा खडकाळ होता. त्यावर सालाईची झाडे विखुरलेली दिसत. या सर्व क्षेत्रात नीलगाई, चितळ आणि सांबर दिसत. वाहन 20 किलोमीटर वेगाने जात होते. जंगल तसे समृद्ध नव्हते. पूर्वी या जंगलाचा उपयोग अलवारचे महाराज शिकारीसाठी करीत. वाटेत आम्हाला ठिकठिकाणी चरत असलेले चितळांचे कळप दिसत, तर कधी नील घोड्याबरोबर 2-3 नीलगाई व त्यांची शावके दिसत. शिंगे असलेल्या रुबाबदार सांबराबरोबर 4-5 सांबरी व 3-4 पिले चरत. पिलांना आमची चाहूल लागताच आखूड शेपटी उंचावून इकडे तिकडे धावू लागत. एका पाणझरीवर 10-12 सांबरांचा कळप पाण्यात खेळताना दिसला. रानडुकरांचे सार बेधडक रस्ता ओलांडून जात. चौशिंगा हरिण मात्र एकदाच आमच्या समोरून उड्या मारत गेले. मोर तर खूप होते. क्षणाक्षणाला मोर, मयुरी व त्यांची 5-6 पिले चरताना दिसत. आमचे वाहन पांडू फॉलच्या दिशेने जात होते. उजव्या बाजूला ओढा वाहत होता. दुसऱ्या बाजूला उंच पहाड, पहाडाचा माथा खडकाळ. या ओढ्याच्या काठी वड, पिंपळ, औदुंबर, पाखड, नांदुरकी इत्यादी पिंपळ मुळातील जीवनदायी पुरातन वृक्ष उभे होते. तसेच ताड व शिंदीचे बन होते. ओढ्याच्या पाण्यात हत्ती एवढ्या प्रचंड शिळा होत्या. डोंगराच्या कडेकपारीत गिधाडांची वस्ती होती. कुठे शिकारी पक्ष्यांची बिळातील घरटी दिसायची. ती बिळाखाली ओघळलेल्या त्यांच्या पांढऱ्या शिटेवरून लक्षात येई. सायंकाळी आम्ही सांबर, चितळ आणि नीलगाईच्या लेंड्यांचे मखर शोधून त्यांच्या नोंदी घेतल्या. चितळ, सांबर व नीलगाईंच्या लेंड्या ओळखणे सोपे नसले तरी ते अभ्यासाने साध्य करता येते. याकरिता त्यांच्या नमुना लेंड्या एका प्लास्टिकच्या बॅगमधून बाळगणे उपयुक्त होते. या पद्धतीत हे प्राणी दिवसातून किती वेळा लेंड्या टाकतात यांचे ज्ञान आवश्यक आहे. 2 मीटर रुंद असलेल्या लांब पट्टीतील जमिनीवरील लेंड्यांचे ढीग ठराविक अवधीत मोजले जातात. एवढ्या माहितीच्या आधारे एका हेक्टरमध्ये ह्या प्राण्याची संख्या किती आहे याचे ज्ञान होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सारिस्का व्याघ्र प्रकल्पात ट्रान्सेट पद्धतीने सांबराची गणना केली. या पद्धतीत एका दिवशी क्षेत्राची विभागणी अनेक समांतर भूखंडात केली जाते. प्रत्येक भूखंडाची रुंदी 100 मीटर असते. लांबी 3 ते 4 किलोमीटर. आनंद अष्टेकर आणि मी क्रमांक 3-4 ट्रान्सेक्टरवरून गणनेला सुरुवात केली. या भूखंडात सांबर दिसले की त्याची नोंद करायची. अशा वेळी जंगलातून आपल्या
भूखंडातून सरळ चालणे शक्य होत नाही. आम्हाला पश्चिम दिशेला 270 डिग्री वेस्ट जायचे होते. यासाठी कंपासचे सहाय्य घ्यावे लागते. सुरुवातीला झुडपी जंगलातून वाट जात होती. पाऊलवाटा कुठेच दिसत नव्हत्या. नंतर डोंगराची चढण लागली. जमिनीतून अणकुचीदार दगड डोकावत होते. धावड्याची झाडे अधिक होती. जमिनीवर गवताचे एक पाते नाही. चढून चढून शिखरावर आलो. ते शिखर म्हणजे प्रचंड शिळांचा कडाच होता. त्यावरून कंपासच्या सहाय्याने ठराविक दिशेने चालणे अति अवघड होते. तोपर्यंत चपचप उन्हे लागू लागली. शिखर पार करून पलीकडे जायला मोठे प्रयत्न करावे लागले. जवळ चढण्या उतरण्याची काहीच साधने नाही. सारे अनपेक्षित होते. शिखर पार केल्यावर उतार लागला. समोर खोरे होते. तिथं उतरल्यावर रस्ता लागला. रॉजर्स, सावरकर आणि जॉन सिंग तेथे आमची वाट पाहत उभे होते. आम्ही मोजलेल्या सांबरांची संख्या त्याला सांगितली तेव्हा हायसे वाटले. आज सायंकाळी निरीक्षण लपणात बसलो. सोबतीला नागालँडमधील वनाधिकारी मोहंती व हिमाचल प्रदेशातून आलेले मेहता होते. हे लपण बंकरसारखे असून दगडा गोट्यात बांधले होते. आम्हाला वाकून त्यात प्रवेश करावा लागला. त्यात आम्ही बसलो की डोक्याला त्याचे छत लागायचे. गाद्या अंथरून त्यावर चादर अंथरलेली. आम्हाला आडवे पडून निरीक्षण करावे लागे. निरीक्षण करण्याकरिता चौकोनी छिद्रे होती. लपणाचे दार लावून घेतले व त्या छिद्रातून बाहेर पाहू लागलो. मोहंती रंगाने सावळा व अंगाने धिप्पाड होता. हिरवी पॅन्ट, हिरवा शर्ट व त्यावर हिरव्या रंगाचा उनी कोट होता. गादी उशी पाहून त्याने चक्क हातपाय ताणून दिले. म्हणाला, हे तर राहुटीपेक्षा सुखदायी आहे. लपणात गप्प बसायचे असते हे त्याच्या ध्यानीमनी नसावे. तो पडल्या पडल्या उठून एकाएकी बोलायचा. त्यांच्या आवाजाने झरीवर आलेली जनावरे पळून जायची. मेहता वन विभागातून वन्यजीव व्यवस्थापनात नुकताच बदलून आलेला. त्याला ही शिक्षा वाटली. त्याच्या वरिष्ठांना त्याला वन्यजीव विभागाकडे हुसकावून दिल्याचा आनंद वाटे. ते उंच व गोरे होते. अंगात पॅन्ट, शर्ट व उनी स्वेटर, गळ्यात दुर्बीण अडकलेली. पाळीपाळीने ते दोघे बोलावयाचे. त्यांना स्वस्थ बसणे माहीत नसावे. त्यांची सतत खुसफुस चाललेली असायची. लपणासमोर काही अंतरावर पाणझरी होती. वेड्यावाकड्या आकारात बांधून त्यात गोटे टाकलेले होते. त्यात 1-1.5 फूट खोल पाणी असावे. त्यातले पाणी आटले की टँकरद्वारे त्यात पाणी भरले जाई. इतक्यात त्या झरीवर कोल्हाट्यांची जोडी आली. नंतर तिसरा कोल्हा आला. कोल्ही चाणाक्ष होती. वासामुळे तिला आमचा सुगावा लागला होता. ती पाण्याला तोंड लावायची. लगेच आमच्या दिशेकडे नाकाने हुंगत हुंगत पाहायची. दोन्ही कोल्हे लपलप पाणी प्याले आणि धावत जंगलात दिसेनासे झाले. नंतर कोल्हीही त्यांच्या पाठोपाठ निघून गेली. मी गंभीरपणे निरीक्षण करीत वहीत नोंदी करताना पाहून दोघांना आश्चर्य वाटे. मोहंतीने मला मध्येच विचारले, चितमपल्ली साब, जॅकल आणि फॉक्समध्ये काय फरक आहे? मी त्यांना त्याच्या आकारमानातील व तसेच रंगरूपातील फरक सांगितला. कोल्हा अंगाने थोराड असतो. फॉक्स खोकड अंगाने शिडशिडीत व लहान असते. ह्या दोघांनी फॉक्स कधी पाहिलाच नव्हता.
मेहतांना तर पाखरे ओळखता येत नसत, परंतु जेवढी पाणझरीवर आली त्याची ओळख करून दाखवली तेवढी त्यांनी लक्षात ठेवली. मोराविषयी त्यांना खूप जिज्ञासा होती. मोर व लांडोर यांचे मिलन होते काय? तिला गर्भधारणा कशी होते? मी त्यांना सर्व शास्त्रीय माहिती सांगितली. ती त्यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतली. लपणाजवळ काही अंतरावर विहीर होती. जवळच एक प्रचंड वडाचे झाड होते. त्या वृक्षाच्या सावलीत एक जुनी इमारत होती. तिची एकूणच बांधणी राजेशाही थाटाची होती. पायऱ्या चढून गेले की समोर खुली जागा, तिथल्या खांबावरती इमारत बांधलेली. वर चढून गेल्यावर दोन्ही बाजूला खोल्यांमध्ये जागा सोडलेली, समोर बाल्कनी. खोल्यांना लहान खिडक्या होत्या. अंधारू लागले होते. आमचा मार्गदर्शक आम्हाला पुन्हा घ्यायला आला होता. तो सांगत होता, पूर्वी राजे शिकारीला गेल्यावर त्यांच्या जनानखान्यातील स्त्रिया इथल्या इमारतीत बसून वन्य प्राण्यांचे अवलोकन करायच्या. यामुळे त्यांचे मनोरंजन व्हायचे. मी त्या इमारतीकडे पाहत असताना 2 चकोत्र्या चौथऱ्याच्या पायऱ्या चढून वर आल्या. इमारतीसमोर छोटे मैदान होते. मार्गदर्शक सांगत होता, या मैदानावर जंगलातील रानकोंबडे, तितीर, मोर व चकोत्री सकाळ सायंकाळ दिसतात. त्यांना चणे फुटाणे घालून कळसावले आहे. तो चारा खाण्यासाठी त्यांचे थवे इथे जमतात. सायंकाळ झाली. इमारतीतून आम्ही पाहत होतो. चितळ, सांबर व नीलगाईचे कळप चरताना दिसत. इतर प्राणी क्वचितच दिसायचे. एकदा चौशिंगा चौखूर पळताना दिसला. अंधारल्यावर परत जात होतो इतक्यात समोरून 3 सायाळी दिसल्या. सर्वांगावरचे काटे फुललेले. एवढ्या मोठ्या सायाळी माझ्या पाहण्यात नव्हत्या. जीपच्या दिव्याच्या प्रकाशात उदमांजर रस्ता ओलांडताना दिसले. त्याच्या शेपटीवर पांढरी वर्तुळे स्पष्ट दिसत होती. त्याने लगेच रस्त्याकडच्या गवतात झेप घेतली. वाघाटी, रानमांजर, मरू, बिडाल, शासकर्ण, ताडमांजर, कोल्हा, खोकड इत्यादी रात्री फिरणारे प्राणी सहसा दृष्टीस पडत नाही. कित्येकदा त्यांचे अस्तित्व जंगलात आहे की नाही हेही कळत नाही. त्याकरिता डॉक्टर जॉनसिंग पाणझरीच्या काठी स्टँडवर फोल्डिंग कॅमेरा लावायचा. त्याला मांसाचे आमिष लावलेले असायचे. त्या आमिषाला तोंड लावताच कॅमेऱ्याचे शटर उघडायचे व त्यांची छायाचित्रे खेचली जायची. अनेक पाणझरीवर असे कॅमेरे लावले जात. त्यांच्या छायाचित्रावरून ते वन्यप्राणी कोणत्या भागात आहेत याची माहिती होई. शिक्षकांशी आमचे संबंध खेळीमेळीचे होते. W.A. रॉजर्स वर्णाने गोरे होते. शरीराने धिप्पाड, चेहऱ्यावर काळी पांढरी दाढी, अंगात खाकी हाफ पॅन्ट शर्ट, पायात शूज, गळ्यात दुर्बीण अडकवलेली, खांद्याला हॅवरसॅक. ते स्वतः गाडी चालवत. ते वन्यजीव व्यवस्थापनातील तज्ज्ञ होते. डेहराडून येथील वन्यजीव संस्थेत विद्यार्थ्यांना शिकवित. जॉनसिंग यांची पहिली भेट कर्नाटकातील बंदीपूर येथे झाली. त्यावेळी ते तेथे रानकुत्र्यावर संशोधन करीत होते. नंतर त्यांची भेट 1981 साली कान्हा येथे झाली. तेव्हा तेथे कॅट स्पेशलिस्टची कॉन्फरन्स होती. आम्ही त्यात भाग घेतला होता. ते मूळचे तामिळनाडूतील शिवकाशीचे. तिथल्या कॉलेजमध्ये ते जीवशास्त्र शिकवित. मध्यम उंची, काळा रंग, नाकेडोळी नीट, डोक्यावरचे काळे केस व्यवस्थित विंचरलेले, रुंद कपाळ, डोक्यावर मिशांचा पुंचका. त्यांच्याकडे पाहिले असता मला एखाद्या हुंगणाऱ्या रानकुत्र्याची आठवण होई. रानकुत्र्यांवर संशोधन करून त्यांनी PhD मिळवली. या संशोधनासाठी त्यांना नोकरीचा त्याग करावा लागला. नंतर त्यांनी कालसाड येथील जंगलातील रानटी हत्तींच्या कळपाचा अभ्यास आधी घेतला.
त्याची पूर्वतयारी म्हणून अमेरिकेत जाऊन त्यांनी ट्रँक्विलायझेशनचे ट्रेनिंग घेतले, परंतु कायम स्वरूपाचे उपजीविकेचे साधन मिळेना. घर संसार तर चालला पाहिजे. शेवटी ते डेहराडून येथील वन्यजीव संस्थेत स्थिर झाले. V. सावरकर मूळचे महाराष्ट्रातील वनाधिकारी. गेली 7-8 वर्षे ते डेहराडून येथील वन्यजीव संस्थेत संचालक या पदावर काम करीत आहेत. वनाधिकारी म्हणून त्यांची माझी ओळख होतीच. नंतर अनेक वर्षांनी ट्रँक्विलायझेशनच्या ट्रेनिंगमध्ये त्यांची पुन्हा भेट झाली. नंतर वेळोवेळी कधी दिल्ली तर कधी डेहराडून, कधी कान्हा तर कधी जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात गाठीभेटी व्हायच्या. आता पुन्हा त्यांची सारिस्का येथे भेट झाली होती. मध्यम उंची, सडपातळ गौरवर्ण, रेखीव नाक, ओठावर आकडेबाज मिशा, डोळ्यांवर चष्मा. ते पाश्चात्य पद्धतीचा पोशाख करीत, स्वभावाने सौम्य. आता इतकी वर्षे झाली त्यांना पाहतोय. त्यांच्या शरीर ठेवणीत काहीही फरक झाला नाही. माझ्या सोबत्यांबरोबर चांदण्या रात्री जयपूर रस्त्याने फिरायला जाई. पर्वताच्या पार्श्वभूमीवर गर्द झाडीत अलवार महाराजांचा राजवाडा डोकावे. वाटेत सफेद रंगाचे 2 उंच मनोरे चांदण्यात स्पष्ट दिसत. आता त्या राजवाड्याचे रूपांतर पॅलेस हॉटेलात झाले आहे. परदेशी व अतिश्रीमंत पर्यटक तेथे राहतात. एके दिवशी दुपारनंतर आम्ही 5-6 किलोमीटर अंतरावर असलेल्या हरिपुरा गावात चालतच गेलो. ते गाव असेल 60-70 घरांचे. गावाभोवती छाती एवढी उंच दगडाची भिंत उभी होती. तिचा घेर 3-4 किलोमीटर तरी असेल. गावातील गुरेढोरे जंगलात चरावयाला जाऊ नयेत, तसेच वन्य प्राण्यांनी गावात प्रवेश करू नये म्हणून ही योजना होती. तिथल्या एका म्हाताऱ्या नागरिकाची आम्ही भेट घेतली. त्याला वाघाविषयी विचारले तर तो म्हणाला, कुठला वाघ नि काय, उगीच त्याच्यासाठी गावाला कैद करून टाकलंय. इथले 3-4 हुशार माणसं आहेत. ते जंगलात जाऊन वाघाच्या पंजाचे शिक्के मातीत मारतात आणि इथं वाघ आहेत म्हणून सांगतात. लोकांना गाडीतून नेतात. सर्च लाईटमध्ये चितळ दाखवितात. कुठे चितळाचे 2 डोळे गवतातून चमकतात तर ती हुशार माणसं सांगतात, पहा वाघ दिसला. हरिपुरा गाव इथून दुसरीकडे हलवायचे प्रकरण चालू असल्याचे सारिस्का येथील वनाधिकाऱ्याने सांगितले होते. वाघाच्या निवासस्थानात हे लोक राहतात तर संघर्ष होणार. पूर्वी जंगलातील गवत कापायला सारा गाव जाई. आता कुटुंबातील 2-4 लोक जातात. गवतात बसून गवत कापताना वाघ त्यांना पाठमोरा पाहतो. गवताची पाती हलत असतात. त्याला वाटते इथे जनावर असावे म्हणून तो हल्ला करतो. 2-4 माणसांची मान तुटून ती मेली. वाघाने त्यांना खाल्ले नव्हते. कित्येकदा अशा गवतात वाघिणीची पिले असतात. तिच्या पिलांना अशा माणसाकडून धोका असतो तेव्हा वाघीण त्यांच्यावर हल्ला करते. हे असे घडायचे. वाघाच्या राज्यात गेल्यावर माणसाच्या जीवाला धोका हा असायचा. अशा रीतीने सारिस्कामधील आमचे दिवस कसे निघून गेले हे कळले देखील नाही. अखेरचा दिवस. रात्री मेजवानी होती. ती बराच वेळ चालू होती. रात्री 11च्या सुमाराला आमच्या राहुटीवरून एक तेजस्वी उल्का गेली. नंतर कळले की ती इथून 10-15 मैलावर असणाऱ्या रघुनाथपूर येथे 2 घराच्या मधल्या जागेवर पडली. जमिनीवर मोठा
खड्डा पडला. दगावले कुणीच नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही जयपूरला रवाना झालो. सारिस्कातील वन्यप्राणी गणना लेख समाप्त.